रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन, भाग 15. अभिवाचक जयंत ठोंबरे. झतारीमध्ये वावरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. सिरियातून येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे जॉर्डन आता अगदी मोडकळीस आणि टेकीला आलंय. हे लोंढे रोखण्यासाठी सीमेवरचे पहारे अधिकाधिक कठोर होत आहेत. पण तरीही जे लोक छावणीत किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिलं जातं. निर्वासितांचा भार जॉर्डनला भलेही असह्य झाला असेल, पण हा भार युद्धाच्या मळव्यात नाहक पळून निघत असलेल्या जित्या जागत्या माणसांचा आहे, दगडधोंड्यांचा नाही. याचं भान सुटलेली एकही व्यक्ती मला तिथं रामथा किंवा झतारीमध्ये भेटली नाही. मात्र काम करण्यासाठी कमी मजुरीत सिरियाईत मजूर मिळत असल्यानं जॉर्डनमधले बेकार तरुणांमध्ये असंतोष वाढत चालला होता. आणि मग त्यामुळे सिरियाई लोकांना जॉर्डनमध्ये वर्क परमिट देण्यास विरोध होऊ लागला होता. जॉर्डनच्या मानाने हिरव्या असणाऱ्या सिरियामधून आलेल्या निर्वासितांचा झतारी कॅम्प उजाड माळरानावर आहे. जणू तिथल्या रहिवाशांच्या स्थितीचं ते प्रकट रूप. सर्वत्र पसरलेला एकच करडा रंग. तेवढ्यात मला दिसली एका तंबूजवळ प्रयत्नानं जोपासलेली हिरवळ, फिनिक्स पक्षासारखी राखीतून बहरलेली. माणसाच्या तीव्र आणि चिवट जीवनेच्छेचं जणू प्रतीक होती ती. बॉम्ब्स, बुलेट आणि संहार हे या निर्वासितांच्या आयुष्याचं एक वास्तव होतं. तसं तरतरीत हिरवळीवर उमललेली रंगीबेरंगी फुलं हे त्या वास्तव्याचं दुसरं रूप आहे. यावरचा विश्वास निर्वासितांनी गमावू नये यासाठी निसर्गानं तिची योजना केली असावी. घरदार गमावलेल्या, आपल्या देशातून विस्थापित झालेल्या लोकांचं आयुष्य आणि आपल्याच गावानं आपल्याला बेदखल केलंय अशा लोकांचं आयुष्य, यातला नेमका फरक मोसुलमधल्या निर्वासितांची छावणी IDP बघताना जाणवत होतं. IDP म्हणजे इंटरनली डिस्प्लेस्ड पर्सन्स, सर्वस्व गमावलेल्या आपल्याच देशाचे विस्थापित, निर्वासित झालेले लोक. हे निर्वासित लोक ही त्या त्या देशाची जबाबदारी असते. त्यामुळे त्या देशाच्या सरकारनं त्यांची काळजी घेणं अभिप्रेत असतं. एकीकडे झतारीसारख्या छावणीत निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी विविध तऱ्हेचं काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांचं जाळं दिसत होतं. तर मोसुलच्या या छावणीतली माणसं इराक सरकारच्या कृपेवर जगत होती. लाखभर लोकांची वस्ती असेल तिथे, पण दिसत असलेल्या सुविधा अगदी जुजबी आणि नाममात्र होत्या. युद्ध संपून वर्ष होत आलं होतं, पण आपल्या घरी गावात परत जाण्याच्या कोणत्याही शक्यता सुद्धा या लोकांच्या दृष्टीपथात नव्हत्या. युद्धाने पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या मोसुलमध्ये राहण्यायोग्य घर कधी मिळेल, रोजगार कसा मिळेल आणि रोजचं जगणं नियमित करणाऱ्या स्वच्छता, पाणी, वीज अशा सोयी कधी उभ्या राहतील या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. आठवड्यातून एकदा या छावणीमध्ये जाऊन आम्ही पेशंट तपासत असताना या अनिश्चित भविष्याची खिन्न सावली या वस्तीवर जाणवायची. प्राथमिक तपासणी करून त्यांचे पुढील उपचार निश्चित केले जात असत. इसिसच्या इराकी आणि अमेरिकी सैन्याबरोबरच्या युद्धात भरडलेली माणसं या छावणीत होती. जखमांचा कोलाज असलेला फोटो घेऊन येणारं कुटुंब या छावणीत होतं. इसिसने ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं अशी माणसं आणि असा छळ करणाऱ्या इसिसच्या सैनिकांचं कुटुंबीय यांना एकाच छावणीत राहणं परिस्थितीनं भाग पडलं होतं. कारण इसिस सैनिकांनी उद्ध्वस्त केलेल्या शहरांमध्ये त्यांची कुटुंबही राहत होतीच. सामान्य लोकांवर अत्याचार करणाऱ्या इसिसच्या कुटुंबियांच्या वाटेला येणारा तिटकारा आणि हेटाळणी जाणवावी इतकी तीव्र आणि उघड होती. तिरस्काराच्या या भावनेचं भांडवल करीत अशा कुटुंबातील तरुणांना, मुलांना आपल्या जाळ्यात ओढणारे लोकही याच छावणीत होते. आणि त्यामुळे इसिसचे भावी कार्यकर्ते बहुधा इथेच घडले असावेत. मोसुलमधल्या 3 लाखाहून अधिक लोकांना या युद्धाने बेघर, निर्वासित केलं. त्यांना त्यांच्या घरी परत जायला मिळेल का, कधी? अन्यथा या लोकांचं भवितव्य काय? या प्रश्नांची उत्तरं आज तरी कोणालाच ठाऊक नव्हती. युद्धात हिरिरीने सहभागी होणाऱ्या कोणत्याच देशाकडे, गटाकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीत, नसावीत. युद्ध किती समस्यांना जन्म देतं हे अशा वेळी जाणवत राहतं.
मोसुलमधला माझा एक सहकारी डॉक्टर सलेमान लेबनॉन या देशातून आला होता. त्याने लेबनॉनमधल्या निर्वासितांच्या छावणीतही काम केलं होतं. त्याच्या माहितीनुसार अनेक आतंकवादी वेगवेगळ्या छावणीत राहतात, अतिरेकी कारवाया करतात आणि बिनबोबाट परत छावणीत येतात. मोसुलमधून परतल्यावर आपल्याच गावानं बेघर केलेल्या माणसांची वस्ती पुन्हा आणि तीही भारतात बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण दुर्दैवानं ती पुन्हा समोर आली मिझोराममध्ये. 2020 साली जानेवारी महिन्यात मी आणि माझी पत्नी डॉक्टर मृणालिनी वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यासाठी गेलो होतो. वनवासी कल्याण आश्रमातर्फे त्याची आखणी करण्यात आली होती. मिझो बंडखोरांमुळे गेल्या 12 वर्षात जिथे आरोग्य सेवा नावाची संस्था पोहोचलीच नव्हती अशी ही मिझोरममधली गावं. आता तिथली बंडखोरी आटोक्यात आली आहे. या छोट्या छोट्या गावांमधून राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या आम्ही तपासण्या करीत होतो. दिवसभर प्रवास करायचा, संध्याकाळपर्यंत एका गावात मुक्कामासाठी पोहोचायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या गावातल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करायची अशी आखणी होती. मिझोरममध्ये असंच एक आरोग्य शिबिर झालं. धर्मांतराच्या प्रश्नानं सध्या या भागाला अस्वस्थ केलंय. त्यात मिझोरम हे एक. या धर्मांतराला विरोध करणाऱ्या आणि त्याविरुद्ध उठाव करणाऱ्या रियाग या स्थानिक जमातीला आपल्याच गावांमधून बेदखल व्हावं लागलंय. या जमातीच्या हजारेक लोकांचं वास्तव्य असलेली ती माझ्या देशातील छावणी बघताना आजवरच्या छावण्यांमधून भेटलेली दिसलेली आयुष्याशी झुंजत असलेली माणसं मला आठवत राहिली. वाटलं माणसं थकतात, हारतात, पण लढत राहतात. विपरीत परिस्थितीशी 2 हात करायचे असतात असं बामसर आपल्या अनेक सत्रांमधनं आम्हाला वारंवार सांगायचे. अशी माणसं जेव्हा प्रत्यक्ष भेटतात तेव्हा स्वतःवरचा विश्वास वाढू लागतो. मी ज्या जगात राहतो त्याच जगाचा एक विपरीत धक्कादायक चेहरा या 3 मोहिमांमुळे मला दिसला. परिस्थितीने ज्यांना या कडेलोटाच्या टोकावर उभं केलंय अशी हतबल माणसं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देऊ बघणारी माणसं, अशी माणसांची 2 रूपं याच मोहिमांनी मला दाखवली. आणि जाणवत गेलं हे अनुभव माझ्या आजवरच्या व्यावसायिक कौशल्याच्या सीमा ओलांडण्यासाठी मला मदत करणारे होतेच, पण माणूस म्हणून मलाही आरपार बदलणारे होते. या मोहिमांनी तुम्हाला काय दिलं असा प्रश्न मला मोहिमांच्या नंतर झालेल्या विविध मुलाखतींमध्ये विचारला गेला. त्याचं उत्तर देताना प्रत्येक वेळी माझ्यात घडत गेलेल्या अनेक गोष्टी मला स्मरतात. 2 श्वासांच्या दरम्यान आगेमागे बॉम्ब फुटू शकतो हे बघितल्यावर माझ्या प्रत्येक श्वासाची किंमत मला कळली. घायाळ झालेली एकाकी रुग्ण बघता बघता मला माझ्या आयुष्यात असलेल्या अनेक जीवाभावांच्या माणसांचं मोल समजलं आणि आजवर मी त्यांना किती गृहीत धरत होतो तेही चटका बसावं तसं जाणवलं. मायेच्या एका स्पर्शाची, शब्दांची अपूर्वाई जाणवलं माणसांना आपल्या मनातील दुःख सांगण्यासाठी कोणीतरी हक्काचा श्रोता हवा असतो. मन मोकळं होणं हा त्याच्यासाठी एक उपचार असतो. मग मी काहीही न बोलता शांतपणे संयमानं ऐकायला शिकलो. आत्तापर्यंत अनेक बाबतीत माझे कितीतरी आग्रह असायचे. वस्तू कुठे आणि कशा असाव्यात इथपासून केव्हा कसं वागायला हवं इथपर्यंत. आता जाणवतंय सगळं काही जागच्या जागी शिस्तीत ठरल्याप्रमाणे आखल्याप्रमाणे नाही घडलं तर काही बिघडत नाही. तसं न होण्यात काहीच वावगं नाही. गोष्टी जशा घडतात तशी स्वीकारण्याची अनाग्रही वृत्ती ही या मोहिमांनी मला दिलेली एक देणगी आहे. आणखीन एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. एक स्वस्थ शांत आयुष्य जगण्याचा अधिकार आपल्याला देणारा आपला देश हा किती चांगला आहे. खरं तर ही देवभूमी आहे अशीच कित्येकदा मनात आलेली प्रामाणिक भावना आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, शत्रूचंही भलं व्हावं अशी मागणी करणारा माझा देश. प्रेम कोणावरही करावं, तारणाऱ्यावर करावंच पण मारणाऱ्यावरही करावं असा आग्रह धरणारी या देशातली माणसं, याची जाणीव मला करून दिली ती त्या धगधगत्या देशांनी आणि तिथल्या परिस्थितीने. या मोहिमांचं ऋण या सर्व अर्थांनी न फिटणारं. MSFच्या मोहिमांवर जाण्याची इच्छा माझ्या मनात अशी एकाएकी आणि आपोआप निर्माण झाली नाही. समाजात विविध भूमिकांमधून वावरत असताना, विशेषतः वैद्यकीय व्यवसाय करायला लागल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांमधील रुग्णांशी संवाद करताना
आरोग्याच्या प्रश्नाच्या बरोबरीनं त्यांच्या परिघावर असलेले कितीतरी प्रश्न डोकावून जात. ते ऐकता ऐकता जाणवू लागलं, आरोग्याचे प्रश्न हे अनेकदा फक्त शारीरिक नसतात. त्यांची अदृश्य मुळं ही कुठेतरी खोलवर अन्य घटना, रूढी, परंपरा, शिक्षण, जगण्याच्या रीतीभाती याच्याशी जोडलेली असतात. तिथपर्यंत जाण्याची इच्छा मनात निर्माण होऊ लागली. सुदैवानं आयुष्याची साथीदार डॉक्टर मृणालिनी सुद्धा असाच विचार आणि काही कृती करण्याची तीव्र इच्छा असलेली मिळाली. त्यातून आमचं एक वेगळ्या पातळीवरचं सहजीवन सुरू झालं. त्या प्रवासानं मला या मोहिमांपर्यंत आणून पोहोचवलं. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 15 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. श्रोते हो, रेडिओ जयंतच्या सगळ्याच कार्यक्रमांना आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. रेडिओ जयंतचे आनंदी कट्ट्याचे 1600हून अधिक भाग यूट्यूबवर प्रसारित झाले, ते आपण जरूर ऐका. त्याचबरोबर अभिवाचनाच्या सदराचा आपण जर विचार केला तर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपतीचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे एकूण 207 भाग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचे एकूण 39 भाग रेडिओ जयंत चॅनलवर यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तसंच पूज्य सानेगुरुजी लिखित सुप्रसिद्ध पुस्तक श्यामची आई या पुस्तकाचे देखील 56 भाग रेडिओ जयंतवर उपलब्ध आहेत. प्रभूजी पाठक लिखित नर्मदा परिक्रमेवर आधारित बिल्वपत्र या पुस्तकाचे 57 भाग, प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचे 31 भाग, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचे एकूण 63 भाग, तसंच IPS डॉक्टर BG शेखर पाटील लिखित सत्य घटनांवर आधारित शोध या पुस्तकाचे एकूण 16 भाग, सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि कवी CL कुलकर्णी यांच्या अनुभूती या पुस्तकाचे 21 भाग, CL कुलकर्णी यांच्याच मेघावळ या कविता संग्रहाचे 22 भाग, ॲडव्होकेट अविनाश भिडे यांच्या सुखांत जीवनाचा या पुस्तकाचे 6 भाग, अशा दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन रेडिओ जयंतच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आणि हे आपणा सर्वांना विनामूल्य ऐकता येणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला फक्त रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन जर तुम्ही दावला तर रेडिओ जयंतच्या येणाऱ्या नवनवीन कार्यक्रमांचं नोटिफिकेशन आपल्याला आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल आणि रेडिओ जयंतच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. तेव्हा जरूर ऐका आणि ऐकवा रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम. त्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.